Good morning, student. Today we are discuss about the radicals and chemical formulae of compound. In textbooks of page number 54, you have given one table. This table complete in your textbook which are given on page number 54. त्याला कंप्लीट करा पुस्तकामध्येच. ओके, त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे कॅटायन अँड ॲनायन. कॅटायन अँड ॲनायन ॲसिडमध्ये आणि बेसमध्ये असलेले. ओके, सो compounds with ionic bonds have two constituents. ionic bond असलेल्या कंपाउंड मध्ये दोन कॉन्स्टिट्युएंट्स असतात, दोन घटक असतात. these are the cation, which means the positively charged ion, and the anions, negatively charged ion. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके, they take part independently in the chemical reaction. हे दोन्ही जे घटक आहेत, ते दोन्ही जे आयन्स आहेत ते इंडिपेंडेंटली केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात. दॅट्स वाय these are called radicals. त्यांनाच काय म्हणतात, रॅडिकल्स असे म्हणतात. ओके, आफ्टर द ऑब्झर्वेशन ऑफ दिस टेबल, फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, त्याच्यामध्ये बेस दिलेला आहे NaOH, KOH and then CaOH/2. ओके, यामध्ये जर आपण कॅटायन बघितले, मीन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन, that is the Na plus. ओके, and anion काय याच्यामध्ये OH मायनस, यामध्ये K प्लस OH मायनस, इथे CaOH मायनस. ओके, this is the common, means these bases are formed when these various cationic radicals are combined with the anionic radical hydroxide. हे बेस कसे तयार झालेले आहे, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅटायन्स आहेत ते हायड्रॉक्साइड या ॲनायनिक आयन सोबत कंबाईन झाले आणि बेस तयार झाले. ओके, दॅट्स वाय these cationic ions are known as a basic radical. Basic radicals कोणाला, या cationic radicalsला. ओके, and the difference in the composition of these bases become clear by these basic radicals. म्हणजे बेस मध्ये जो डिफरन्स आहे तो कशामुळे दिसतो, या बेसिक रॅडिकल मुळे. बघा, जसा NaOH KOH, यामध्ये हे दोन कॉमन आहे, OH हा ग्रुप. ओके, पण इथे Na आणि इथं K, म्हणजे याचा अर्थ हे दोघं डिफरंट आहेत. हे कशावरून शो होतो, बिकॉज ऑफ द बेसिक रॅडिकल. ओके, ऑन द अदर हँड नेक्स्ट जर आपण बघितलं तर ऍसिड्स दिलेले आहेत. ऍसिड्स सच ॲज HCl, देन HBr and HNO3. यामध्ये जर कॅटायन बघितलं तर H प्लस, इकडे Cl मायनस anion, H प्लस, Br मायनस, H प्लस, NO3 मायनस. ओके, means these acids are formed when these different anionic radicals when combined with the cationic ion hydrogen means H plus. म्हणजे काय, तर हे ऍसिड्स कसे फॉर्म झाले, जेव्हा अशा प्रकारचे डिफरंट ॲनायनिक रॅडिकल्स हायड्रोजन या कॅटायनिक आयन सोबत कंबाईन होतो, तेव्हा अशा पद्धतीचे ऍसिड्स तयार होत असतात. अँड द डिफरन्स in the composition of various acids is become clear by the acidic radicals. Okay, means this. That's why such radicals are known as a
ॲसिडिक रॅडिकल्स. म्हणजेच ॲनायनिक रॅडिकल्सला काय म्हणतात? ॲसिडिक रॅडिकल्स. आणि जे कॅटॅयनिक रॅडिकल्स आहेत त्यांना काय म्हणतात? बेसिक रॅडिकल्स. ओके. नेक्स्ट मध्ये आपल्याला काही रॅडिकल्स दिलेले आहेत. ते क्लासिफाईड इंटू द बेसिक रॅडिकल्स अँड द ॲसिडिक रॅडिकल. ओके. तर त्यामध्ये Ag प्लस, Cu2 प्लस, Cl मायनस, म्हणजे सरळ सरळ आपल्याला सांगता येतील की प्लस चार्ज असलेले जे रॅडिकल्स आहेत दॅट आर बेसिक रॅडिकल्स अँड द निगेटिव्ह चार्ज असलेले जे रॅडिकल्स आहेत दॅट आर ॲसिडिक रॅडिकल्स. ओके. So you can classify them. Then generally the basic radicals. हे basic radicals कसे फॉर्म झालेले आहेत? Basic radicals formed by removal of electrons from the atom of the metals. पण काल बघितलेलं आहे की हे आयन्स कसे तयार होत असतात? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आयन हे त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधील जे इलेक्ट्रॉन्स असतात ते रिमूव्ह होतात, गिवन अवे होतात फ्रॉम द ॲटम ऑफ द मेटल, then form the cation, means the basic radical. For example, Na plus, K plus, Ca plus. Okay. And there are some exceptions. NH4 plus. Then the acidic radicals. These acidic radicals. How? For these acidic radicals formed by adding the electrons to the atoms of the non-metal. आउटरमोस्ट ऑर्बिट मधील इलेक्ट्रॉन तो नॉन मेटल सोबत कंबाईन होतो ॲटम सोबत आणि ॲसिडिक रॅडिकल्स फॉर्म होत असतो. फॉर एक्झाम्पल दिस. ओके. सो दीज आर द बेसिक रॅडिकल्स अँड ॲसिडिक रॅडिकल. देन टू अदर टाइप्स ऑफ रॅडिकल्स आल्सो. इट द सिंपल रॅडिकल अँड कंपोजिट रॅडिकल. Simple radical and composite radical. What is simple radicals? That radicals which have a monoatomic म्हणजे सिंगल एक ॲटम असलेलं जे रॅडिकल्स आहेत त्यांना मोनोॲटॉमिक रॅडिकल्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल Na प्लस, ओके, Mg2 प्लस, Cu प्लस, Cl मायनस. म्हणजे यामध्ये बेसिक रॅडिकल्स आणि ॲसिडिक रॅडिकल्स सुद्धा असू असतात. ओके. अँड दॅट रॅडिकल्स or some radicals is a group of atoms carrying a charge. Group of radicals carrying a charge. For example, NH4 plus SO4 2 minus. These are known as a composite radicals. यांना काय म्हणतात? Composite radicals असे म्हणतात. And the magnitude of the charge on any radical is its valency. म्हणजे त्या रॅडिकलच्या वर जे काही मॅग्निट्यूड लिहिलं असते, म्हणजे जसं 1 प्लस लिहिलं असेल तर त्याची व्हॅलेन्सी 1 आहे. ओके. 2 प्लस लिहिलं असेल तर त्याची व्हॅलेन्सी 2 आहे. म्हणजे हे जो मॅग्निट्यूड लिहिला असतो तो त्या रॅडिकलची व्हॅलेन्सी शो करत असतो. ओके. सो दीज आर द रॅडिकल्स. बेसिक रॅडिकल्स, ॲसिडिक रॅडिकल्स, सिंपल रॅडिकल्स अँड composite radicals. Okay. Then chemical formula of a compound. आपण बघितलं की हे जे कंपाउंड्स आहेत ते फॉर्म बाय द गिव अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स and that compound are known as a ionic compound. Okay. So the characteristic property of the ionic compound is that it has a 2 parts. For example, NaCl आपण घेऊ. हा आहे आयोनिक कंपाऊंड. याची प्रॉपर्टी काय आहे? मुख्य वैशिष्ट्य काय आहे की इट हॅज अ 2 पार्ट्स. 2 पार्ट्स आहेत. दीज आर अ कटायन मीन्स पॉझिटिव्ह आयन आणि अनायन मीन्स निगेटिव्ह आयन. ओके. दीज हॅव अ अपोजिटली चार्ज. दोन्हीवर चार्ज कसा आहे? ऑपोजिट आहे. याच्यावर पॉझिटिव्ह आहे, याच्यावर निगेटिव्ह आहे. दॅट्स वाय इज कॉन्स्टिट्युएंट द आयोनिक बॉन्ड. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय तयार होते? आयोनिक बॉन्ड तयार होत असतो. इज द आयोनिक बॉन्ड. ओके.
then write the name of, or the in the name of this ionic compound has a two words. सिम्बॉल नुसार किंवा त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार त्याच्या नावामध्ये दोन वर्ड्स असतात. द फर्स्ट सिम्बॉल इज द नेम ऑफ कॅटायन. फर्स्ट सिम्बॉल इज द नेम ऑफ कॅटायन अँड सेकंड सिम्बॉल इज द नेम ऑफ ॲनायन. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण की कशा पद्धतीने केमिकल फॉर्म्युलाचं नाव शोधत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल when writing the formula of the chemical compound NaCl is the sodium chloride, first write the symbol of cation on left side. लेफ्ट साईडला म्हणजे हा जो आहे लेफ्ट साईडला त्या कटायनचा सिम्बॉल लिहितात अँड ॲडजॉईंट टू इट ऑन राईट साईड राईट द नेम ऑफ anion. Write the name of anion. Okay, though the number of charges not show on this, the number of ion in that compound write as a subscript on the right side of the ion. म्हणजे त्यांच्यावर चार्ज लिहिलं जात नाही, परंतु त्या आयन्सची जी नंबरिंग आहे ते त्याच्या राईट साईडला ॲज अ सबस्क्रिप्ट लिहिलं जाते. तसं आता याचं एकच आहे त्याच्यावरती लिहिलं जाणार नाही. फॉर एक्झाम्पल दुसरं घेऊ की MgCl2. या टूचा अर्थ काय, तर या कंपाऊंडमध्ये क्लोरीनचे दोन एलिमेंट्स आहेत. ओके, तो इन दिस वे द केमिकल फॉर्म्युले ऑफ अ कंपाऊंड राईट द नेम ऑफ केमिकल कंपाऊंड. ओके, नाउ हाऊ द chemical formulae written by which method? Okay, so there are some steps to write the chemical formulae. For example, first step of open, write the name of sodium, okay, magnesium chloride. magnesium chloride या कंपाऊंडचं मॉलिक्युलर किंवा केमिकल फॉर्म्युला लिहा. तर काय करावं लागेल, फर्स्ट स्टेप काय दिली आहे त्याच्यामध्ये, टू राईट द सिम्बॉल ऑफ गिवन रॅडिकल. या रॅडिकलचं सिम्बॉल मॅग्नेशियमचं सिम्बॉल Mg, क्लोरीनचं सिम्बॉल Cl. ओके, देन सेकंड स्टेप काय आहे, राईट द व्हॅलन्सी ऑफ रिलेटेड रॅडिकल. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2, क्लोरीनची व्हॅलन्सी 1. ही फाइंड आउट करावं लागेल किंवा लक्षात ठेवावी लागेल. थर्ड स्टेप काय आहे, देन क्रॉस मल्टिप्लिकेशन बिटवीन द सिम्बॉल अँड द व्हॅलन्सीज. ओके, सो MgCl2 क्रॉस मल्टिप्लाय. ओके, फोर्थ स्टेप, राइट द chemical formula Mg into 1 Mg and Cl into 1 Cl2. That is the formula. Okay, अशा पद्धतीने ते केमिकल फॉर्म्युला तयार केला जातो बाय these 4 steps. यावर आधारित क्वेश्चन विचारलं जातो. ओके, थँक्यू.